सर्वांच्या परिचयाचं प्रमाण अनंत वाचाळ बरळती बरळ अनंत वाचेनं जर बोललं त्या कैजेने त्याला देवाची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती तर होणारच नाही, पण नसलेलं काहीतरी अंगाशी आल्याशिवाय. म्हणून शहाण्यानं आपली जीभ सांभाळून वापरावी. शहाणी माणसं कमी बोलत असतात. उगं तोंड दिलंय म्हणून बोलायचं नाही. आपण बोलावं म्हणून बोलतो का उगच बोलतो? खरोखरच आपल्या बोलण्याची गरज आहे का? काय बोललं पाहिजे का असा विचार करून बोलतो का उगं बोलावं वाटलं म्हणून बोलतो? आपल्या बोलण्याचं कसं आहे? नियंत्रण आहे का आपलं बोलणं? एखाद्यानं जर एखादा विषय काढला, घेणं नाही देणं नाही, विनाकारण माणसं 2-2 तास चर्चा करतात. जसं काही टीव्हीवर चाललंय. काही घेणं देणं. बोलू नये महाराज, बोलू नाही. काय होतंय बोलल्यानं? तुम्हाला पुराणातली मी आपल्याला उदाहरणं प्रसिद्ध सांगतो. रामायण कुणामुळे घडलं? रामायणाला बरीच कारण आहेत, पण एक प्रमुख कारण आहे. ऐका, रामायणाला एक प्रमुख कारण आहे. जुनी कीर्तनकार सांगायचे. ऐका काय कारण आहे? रामायणाला बऱ्याच कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. सगळा प्रसंग सांगत नाही. सीता माता जर लक्ष्मणाला टाकून बोलल्या नसल्या तर रामायण घडलं. आता ते सीता मातेनं लक्ष्मणाला काय शब्द वापरले ते मला इथं बोलता येत नाहीत, असे शब्द आहेत महाराज. ते बोलल्यामुळं लक्ष्मणाचा नाविलास झाला. रामायण घडलं त्या शब्दामुळं. रामायण घडलं त्या बोलण्यामुळं. दुसरं उदाहरण महाभारत. महाभारत कोणामुळं घडलं? द्रौपदी टाकून बोलली म्हणून महाभारत. रामायण आणि महाभारत कुणी घडविलं? द्रौपदी टाकून बोलली. आंधळ्याची पोरं बाप बी आंधळा आणि पोरं बी. ही दुर्योधनानं रेकॉर्डिंग केलं. मोबाईल मध्ये नाही, मेमरीत. मेमरीत रेकॉर्डिंग केलं. आता सुईच्या टोकावर बसली एवढी सुद्धा जमीन देणार नाही. कसं व्हायचं तसं होईल. हिथून तैतीला कार्यक्रम चालू झाला. कोण केलं हे सगळं? कुणी? जिभेनं केलं. रामायण महाभारत कुणी घडविलं? आता ज्या जिभेला रामायण महाभारत घडवायला येतंय तिला एका घराची 4 घरं करायला लय वजन लागलं. चुटकीसरशी कार्यक्रम आहे महाराज, त्याला लय वेळ लागत नाही. आणि बोलणं बी कुणाचं? तिचं. ही शब्द लक्षात ठेवा. उठाला योग महाराज संस्थेमध्ये पोपट महाराज कसा जुनी कीर्तनकार सांगायचे. महाराज कुणाच्या बोलण्यामुळे झालं? आणि सगळं कुणाच्या बोलण्यामुळे होते? ही रामायण महाभारत त्याच्यामुळेच होते. कळालं तर बरं आहे. आता माणसं म्हणतात महाराज. म्हणून लक्षात ठेवा बोलायचं. आणि ही विशेष करून महिला मंडळाला ख्याती दिलेली आहे. ही जीभ म्हणजे जीभ नव्हती. असा कार्यक्रम. चांगली माणसं चुटक्यासारखी सकाळी 2 दोन्हीकडे करायची ताकद आहे. 1 घावन 2 चला इकडे जमत नाही. अहो रात्री होता, आता जमत नाही. संपला विषय. पुढे बोलायचं नाही. पुढं पुन्हा हायकोर्ट जज कुठे बी जावा ते चलत. ही ताकद कोणाची आहे? जिभेची. म्हणून माणसं म्हणतात महाराज आता काळ बदललाय, पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिल्यासारखं राहिलं नाही तरी नियम तोच आहे. सोन्याची सुरी म्हणून काय पोटात घालून घ्यायची काय? पायीची वाहन. आता काळ बदललाय म्हणूनच फजिती व्हायला चालू झाली. पायीची वाहन डोक्यावर बरी नाही. जी वस्तू जिथं आहे तिथं नाही राहिली तर घात झाल्याशिवाय राहत नाही. उठाला म्हणून तुम्ही जर जिभेला मोकळं सोडलं तर देव तर मिळत नाही, पण अशी फजिती झाल्याशिवाय. म्हणून गोड नाम विठोबाचे ही झालं बोलण्यात. आता चवीत सुद्धा आपल्या जिभेला काय आवडतंय? चवीत. बोलण्यात नाही. बोलण्याचं सांगितलं. आता चवीत काय आवडतंय? गोड आवडतंय. लग्नाला न गेलेली माणसं गेलेल्या माणसाला विचारतात. कळालं असेल तुम्हाला? कळालं नाही? हे बरं कळतंय. बरं कळू द्या, असू द्या. लग्नाला न गेलेली माणसं गेलेल्या माणसाला विचारतात. काय विचारतात? काय होतं जेवायला? स्वीट. लक्ष कशावर आहे? गोडावर. बाकीचं काही मिष्टान्न निद्रेजना सगळा श्लोक म्हणत नाही.
कुणाला काय आवडतं? सगळ्या वराडाला फक्त जेवण आवडतं. नवरा नवरी बाकीचं काही घेणं देणार नाही. कसं चाललं तसं चल. काय आवडतंय? गोड. म्हणजे जिभेला काय आवडतंय? गोड आवडते. बरोबर आहे? गोड. तुकोबाराय म्हणतात तुला गोड देतो, पण ही साखरेचं गोड खाऊ नको. कसलं? जुन्या काळी म्हण होती, साखरेचं खाणार त्याला, ती म्हण बदला. आता साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार. ज्याला हवं असं वाटतं त्यानं पूजाला खायला हरकत. साखरेचं खाणार त्याला नाही, साखरेचं खायचं नाही. गोडच पाहिजे ना. मुद्दा कशाची आहे? गोडीची. तुकोबाराय म्हणतात तुला हे साखर काय गोड? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.